साज तव राग तव आस तव दंग करीती भास तव छंद तव गंध तव धुंद करीती याही जन्मी पुन्हा सजू दे प्रीतीची ही रागिणी. आत येऊ का? मी इथे हे विचारायला आले आहे की तुम्हाला काही हवं आहे का? मी काही आणून देऊ का? नको. तुम्ही मौन सोडलं त्यामुळे तुमच्याशी निदान बोलता तरी येतं. तुम्ही अजून अन्न ग्रहण केलं नाहीये. मी काही आणू का? नको. अक्कांनी मला जाताना सांगितलं होतं तुम्हाला वेळेत भोजन द्यायचं असं, म्हणून मी आग्रह करते आहे. मला ठाऊक आहे तुम्हाला आग्रह केलेला आवडत नाही ते, पण अक्कांना उद्या कळालं तर मी काय करू? ये तू. मला जर काही हवं असेल तर मी तुला तसं सांगेन. येते मी. देवी, मला काही जर कळालं तर मी तुम्हाला येऊन सांगितलं तर चालेल ना? कशाबद्दल? म्हणजे देवांविषयी, म्हणजे ते कुठे गेले आहेत वगैरे. त्याची काही आवश्यकता नाही. बरं बरं, येते मी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.